नमस्कार मंडळी, मी सदाशिव पाटील. आज 27 फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. आणि हा जन्मदिवस आज आपण मोठ्या उत्साहानं महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करीत आहोत. या पवित्र दिवशी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. मित्रांनो, मानवाला ईश्वराकडून मिळालेलं वरदान म्हणजे संवाद, आणि या संवादाला जिवंत ठेवणारं माध्यम म्हणजे भाषा. भाषा हे आपलं ज्ञान, कलाविष्कार, भावभावना, अभिव्यक्ती, संस्कृती या सगळ्याला मुहूर्त रूप देते. इतिहास, वर्तमान आणि भविष्य या तिघांचाही मेळ साधत एक प्रवाही वाहिनी म्हणजे भाषा. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळविले. अशा शब्दांमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या मराठीचं कौतुक केलं. मित्रांनो, संत काळापासून ही साहित्याची परंपरा आपल्या भाषेनं आज मितीला विद्रोही साहित्यकांपर्यंतही जपलेली आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी लिहिलेला लीळा चरित्र हा आपल्या मराठी भाषेतला पहिला ग्रंथ. थोर साहित्यिक कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे हे देशाच्या सर्वोच्च साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे आपल्या महाराष्ट्रातले मराठी साहित्यिक. आणि अशा असंख्य साहित्यिकांनी अजरामर केलेली भाषा आपण मोठ्या अभिमानानं आज या भाषेचं गौरव दिन कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या औचित्यानं संपन्न करीत आहोत. कविवर्य कुसुमाग्रज हे मराठी भाषेच्या साहित्याला पडलेले एक गोड स्वप्न. एक अष्टपैलू साहित्यिक, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, प्रतिभावंत कवी, अभ्यासू समीक्षक अशा वाङ्मयाच्या प्रत्येक अंतराळामध्ये मुक्तपणे विहार करणारा स्वच्छंदी पक्षी म्हणजे कविवर्य कुसुमाग्रज. अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अना आशा, सागरा किनारा तुला पामराला, अशा उच्चतम आकांक्षांचं प्रतीक आपल्या काव्यामध्ये गुंफणारे कविवर्य कुसुमाग्रज. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, गुरूंकडून एवढी अपेक्षा व्यक्त करणारा शिष्य. हेही कुसुमाग्रजांच्याच कवितेतलं उदात्त उदाहरण आहे. मित्रांनो, आपल्या मराठी भाषेबद्दल काय सांगावं? इंडो युरोपियन भाषाकुळातील एक भाषा, भारतातील प्रमुख 22 भाषांपैकी ही एक भाषा. भाषा बोलणाऱ्या लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार विचार केला तर जगामध्ये 15व्या क्रमांकाची ही भाषा आणि आपल्या देशामध्ये 4थ्या क्रमांकाची ही भाषा. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या राज्यभाषेचा दर्जा मिळवणारी ही भाषा. मित्रांनो, 3 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या मराठी भाषेला राजदरबारात अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. पण हा दर्जा मिळवण्यासाठी अनेक वर्षे या भाषेला खस्ता खाव्या लागल्या, अनेक चाचण्यांना तोंड द्यावं लागलं. पण संघर्ष
निरंतर होता. काय आहे हा अभिजात दर्जा? मित्रांनो, अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो की एखाद्या भाषेला राष्ट्रीय स्तरावर अभिजात दर्जा मिळण्यासाठी 4 अटींची पूर्तता त्या भाषेनं करावी लागते. पहिली अट असते त्या भाषेची प्राचीनता. 1600 ते 2000 वर्षे इतकी प्राचीन ती भाषा असावी लागते. दुसरी अट आहे त्या भाषेमध्ये वाङ्मयीन ग्रंथ निर्मिती. तिसरी अट असते त्या भाषेचा निरंतरपणा. आणि चौथी अट असते त्या भाषेच्या प्राचीन काळापासून आजपर्यंत जी स्थित्यंतर झालीत त्यामध्ये अनुकूल असा बदल घेऊन आजही व्यवहारात वापरले जाण्याची अट. अशा अनेक गोष्टींना तोंड देऊन आपली भाषा ही अभिजात भाषा ठरते. मित्रांनो, एक किस्सा सांगतो. काही वर्षांपूर्वी मुंबईतील एका व्यावसायिक रेडिओवर मला कविता सादर करण्यासाठी एक निमंत्रित कवी म्हणून बोलावण्यात आले. तिथल्या आरजे म्हणजे रेडिओ जॉकी बरोबर गप्पा करत असताना मी सहज त्याला विचारलं, अरे एवढं मोठं तुमचं चॅनल आहे पण आम्हा मराठी माणसांना तुमच्या चॅनलवर मराठी गाणं ऐकायला मिळत नाही रे. तो हसत हसत म्हणाला, सर इथली पॉलिसीच अशी असते. इथे कमर्शियल माइंडने सगळे चॅनल प्रपोज केले जातात आणि मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे, त्यामुळे इथे मराठी गाणी फारसे ऐकायला नाही मिळत. त्याचे प्रत्येक शब्द माझ्या हृदयाला बोचले होते. मित्रांनो, मी हसत हसत त्याला म्हटलं, अरे वा, मग मुंबई व्यतिरिक्त भारतात इतरही अनेक कॉस्मोपॉलिटन शहरं आहेत की. कोलकात्याला बंगाली भाषेतून गीत न ऐकवणं ही तुमची प्रायव्हेट पॉलिसी होऊ शकेल? बँगलोरला कन्नड भाषेतून गीत न ऐकवणं ही तुमची पॉलिसी होईल? चेन्नई तामिळनाडूला तमिळ भाषेतून गीत न ऐकवणं ही तुमची पॉलिसी होईल? जालंधर, अमृतसर, लुधियाना अशा शहरांमध्ये पंजाबी भाषेतून गाणं ऐकण्यास मज्जाव करणं ही तुमची कॉस्मोपॉलिटन पॉलिसी होईल? मला खूप वाईट वाटलं होतं. आणि त्याच वेळेला माझ्या हृदयाच्या स्पंदनामध्ये शब्द घुमत होते ते जगद्गुरु तुकोबा महाराजांचे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथा हानू काठी. आणि मी ताडकन उठलो. मित्रांनो, मी फक्त त्यांना एवढंच सांगितलं, जिथं माझ्या भाषेची कदर केली जात नाही तिथे मी कविताच काय एक शब्द देखील माझ्या सादरीकरणाचा करणार नाही. मित्रांनो, याला तुम्ही माज म्हणा, गर्व म्हणा, अभिमान म्हणा, पण माझ्यासाठी ते शब्द त्या ठिकाणी अनुकूल नाही. माज, गर्व, अभिमान, मग तो भाषेच्या बाबतीत असो, संस्कृतीच्या बाबतीत असो, तो त्या क्षेत्रातल्या ताकदीच्या माणसांना शोभतो. मग आजच्या काळामध्ये त्यासाठी एकतर ताकदवान पॉलिटिशियन असावं लागेल किंवा शक्तिशाली, संपत्ती, धनिक असावं लागेल. आपण सामान्य माणसं. मी मात्र हा माझा भाषेचा माज माझ्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवला. आज अनेक विद्यार्थी अतिशय अस्खळितपणे माझ्यासोबत मराठीत बोलतात, माझ्यासोबत मराठीतले विचार शेअर करतात, त्यांचं साहित्य माझ्यासोबत शेअर करतात. याच्यामध्ये मला प्रचंड आनंद असतो. मित्रांनो, आकाशाचं मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय, आणि भाषेच्या गाभाऱ्यात शिरता येत नाही स्पंदनांतून शब्द झाल्याशिवाय. अनेक साहित्यिकांची, अनेक मान्यवरांकडून प्रेरणा घेऊन मला सुद्धा काही कविता, गाणं, लेख विविध माध्यमातून प्रकाशित करता आले. आणि या भाषेचा वारकरी होण्याचं काहीसं पुण्य पदरी पाडता आलं. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या शुभ दिनी माझ्याच लेखणीतून साकारलेलं एक मराठी भाषा गौरव गीत, जे 5 वर्षापूर्वी एका लाईव्ह वाहिनीवरून मी सादर केलं होतं, आज पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना ऐकवावंसं वाटतं. चला तर मग ऐकूया. सोबत सहगायिका आहेत माझ्या शाळेतील सहकारी मिनल दळवी.
आपल्यासमोर या कार्यक्रमाच्या प्रारंभीच मराठी भाषेचं एक स्वरचित गौरवगीत सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. करूया सुरुवात. मराठी सम मातृभाषा ही नाही धरणीवरी, अन तिची गर्जना आम्ही गर्जतो सह्याद्रीच्या कड्यातुनी. माता पित्याच्या गोडीला, साधू संतांच्या गोडीला, माता पित्याच्या बोलीला, साधू संतांच्या गोडीला, आम्हा साऱ्यांचं योगदान आमच्या मराठी भाषेला. आम्हा साऱ्यांचं योगदान आमच्या मराठी भाषेला. आम्हा साऱ्यांचं योगदान आमच्या मराठी भाषेला. मराठी 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 कानवे लांडी उकार हिची आभूषणे पार, हिची आभूषणे पार, हिची आभूषणे पार. हिची भक्त शिरवाडकर संत ज्ञानेश्वर थोर, संत ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर. अमृताऊनी गोड जशी चंद्राची कोर, अमृताऊनी गोड जशी चंद्राची कोर. आम्हा साऱ्यांचं योगदान आमच्या मराठी भाषेला. आम्हा साऱ्यांचं योगदान आमच्या मराठी भाषेला. आम्हा साऱ्यांचं योगदान आमच्या मराठी भाषेला. मराठी 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 मराठी. घेशी इंग्रजी डोक्यावर, ठेव मराठी हृदयात. ठेव मराठी हृदयात, ठेव मराठी हृदयात. जिन बोलाया शिकविलं तिचं करूया सन्मान. तिचं करूया सन्मान, तिचं करूया सन्मान. तुझं साहित्य फाट जशी रत्नांची खाण, तुझं साहित्य फाट जशी रत्नांची खाण. आम्हा साऱ्यांचं योगदान आमच्या मराठी भाषेला. आम्हा साऱ्यांचं योगदान आमच्या मराठी भाषेला. आम्हा साऱ्यांचं योगदान आमच्या मराठी भाषेला. मराठी 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 मराठी. माय मराठी वाचेल तर संस्कृती टिकेल. तर संस्कृती टिकेल, तर संस्कृती टिकेल. चला करूया निर्धार तिला नाही विसरणार. तिला नाही विसरणार, तिला नाही विसरणार. तुझ्या घात कीर्तीला करतो मुजरा मानाचा. तुझ्या घात कीर्तीला करतो मुजरा मानाचा. आम्हा साऱ्यांचं योगदान आमच्या मराठी भाषेला. आम्हा साऱ्यांचं योगदान आमच्या मराठी भाषेला. आम्हा साऱ्यांचं योगदान आमच्या मराठी भाषेला. मराठी मराठी मराठी
धन्यवाद.